पुढची मोठी बातमी आहे। मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या दालनामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसेचं पठण केलंय। आयुक्त कार्यालयामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी ठिय्या मांडलेला आहे। महानगरपालिकेमध्ये नमाज पठण झाल्याच्या नंतर आता हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि त्यांनी आयुक्तांचा निषेध केलाय। जय श्रीरामच्या घोषणा देखील देण्यात आल्या। आयुक्त कार्यालय हे काहीसं गजबजून गेलं। हातामध्ये टाळ घेऊन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आयुक्त कार्यालयामध्ये थेट जाऊन हनुमान चालीसेचं पठण देखील केलेलं आहे। याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी संदीप जेजुरकर आपल्या सोबत आहेत। संदीप, तक्रार घेऊन गेलेल्या काही जे नागरिक होते त्यांनी आधी नमाज पठण केलं आणि त्यानंतर आता हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। त्यांनी थेट भजनं म्हटलेली आहेत, हनुमान चालीसा म्हटलेली आहे। खरं तर महापालिका निवडणुकीनंतर मालेगावचे आहेत विविध मुद्द्यांच्यामुळे राज्यात चर्चेले जात आहे। काल जे आहे ते काही विद्युत विभागाशी संबंधित असलेल्या समस्या घेऊन मालेगाव महापालिका विद्युत कार्यालयात पोहोचले होते। त्या ठिकाणी जे आहे त्यांच्या शंकेचं निरसन झालं नाही। मात्र रमजान महिना सुरू असल्याने ते रोजाची त्यांची वेळ झाली असल्यामुळे व नमाजची वेळ झाली असल्यामुळे ते त्याच ठिकाणी जे आहे त्या कार्यालयात नमाज पठण करण्यात आले। या घटनेचा जो आहे ते शहरामध्ये चर्चा झाली, सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाले। त्यानंतर आज जे आहे ते भाजप असेल, हिंदू समाज असेल व हिंदुत्ववादी संघटना असलेल्या सर्व आक्रमक झाल्या। हिंदुत्ववादी संघटनेचे काही कार्यकर्ते आज महापालिकेत आले। महापालिकेच्या दालनाबाहेर त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा केल्या। त्या ठिकाणी आयुक्तांचा जो आहे तो निषेध देखील केला। या ठिकाणी निवेदन त्यांना आयुक्तांना द्यायचे होते, पण निवेदन देण्यासाठी सर्व हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आयुक्तांच्या दालनात गेले। मात्र आयुक्त तिथे नसल्याने या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्या कार्यालयात ठिय्या मांडला आणि त्या ठिकाणी जे आहे ते हनुमान चालीसेचे पठण करत नमाज पठणाला विरोध दर्शवला आहे। आणि या ठिकाणी जे आहे ते उपायुक्त आले। उपायुक्तांना या ठिकाणी निवेदन सादर करत यांनी काल नमाज पठण केले, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली। जर कारवाई झाली नाही तर महापालिकेचे जे काही कार्यालय आहे ते कार्यालयावर घालून शुद्धीकरण करण्यात येईल असा इशारा देखील या ती भूमिका घेतली जाते। काय कारवाई केली जाणार आहे का हे बघणं महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.